नाही दिसतंय काय रे एवढे मोठे फुगून गेला मार्गदर्शन दाखवलं कोणी सगळे केल्यानंतर मार्गदर्शन केलं कोणी तुला देवाच्या मांडीला मांडी लावून बसतो मांडीला मांडी लावून बसतो मला एक सांग रे हे सर्व तुला मार्गदर्शन केलं कोणी उत्तर केलं उत्तर केलंस माझ्यावर म्हणजे रे एवढ्या लवकर विसरला मार्ग पुढे दाखव तू मार्ग दाखवला पण मार्गदर्शन नसेल कुणी केलं कुणी आम्ही मला पहा आणि पाठीमागून फुलवा सांगतोय रे मला एक सांग आता देवाची तू भक्ती केली बरोबर आहे देवानं एवढं मोठं वरदान एवढं काय केलं भक्ती केलीच कशी काय केलं मी विचारतोय अरे काही महिने आजपर्यंत अशा तिसरा डोळा कुणाच्या मस्तकावर होता काही महिने महिने ओटले ते काही महिने तुमचं शिखरावर एवढे शिखरावर एका पायावर उभा राहिलो एका पायावर अन्न पाणी सोडिलो सांगतो फक्त हवा भक्षण केले आणि एकनिष्ठ त्यानं त्या देवाची भक्ती देवा कुठल्या देवा मला प्रसन्न आणि हे वरदान दिलंय आणि देवानं अरे पण मला एक सांग आपल्याप्रमाणे मला तिसरा नेत्र दिला अरे देवानं आपल्याप्रमाणे तिसरा नेत्र तुला दिला पण देवाचा नेत्र उघडतो केव्हाही नाही रे कळलं का जेव्हा वेळ असेल तेव्हा देवाचा नेत्र उघडतो तुला तिसरा डोळा उघडणार केव्हा पण ज्याच्यावर माझी वाईट दृष्टी पडली माझ्यावर नाही ना वक्र दृष्टी माझ्यावर नाही ना माझ्यावर नाही माझ्यावर करूही नको तू साधारण साधा भोळा पण मला एक सांगा हे तुम्ही दोघा जणांनी सर्व मिळवला उपयोग काय जेवढ्या वेळा स्वारी देवतावरती करतात बदली पडते काय दिवस गेले देवानं सुद्धा बंद करून ठेवलं होय की नाही असं तू म्हणतोय पण हे केव्हा मूळ महत्वाचं आहे जर हालाल खाऊ मुळा करत विजयश्री पडेल तुमच्या बोलण्याचा थक नुसता जय तुम्हाला मिळणार नाही आता देवानं दिलेलं हे वरदान खरं आहे की खोटं याची प्रतिनिधी घेतलीस का मुलग्याला भाषेचा उपयोग काय देवानं मला वरदान दिलं की त्या सत्य नसणार आहे अरे सत्य असणार अवश्य आहे पण मी केव्हा म्हणे ज्यावेळी तुझा करून हे प्रात्यक्षिक आहे त्यातून तुझ्या शब्दावर तुम्ही तुला पाहायचं असेल मग कुठून कशी इथं मूळ म्हणजे देवापर्यंत नको अरे हे मूळ समूळ नष्ट केलं पाहिजे देवाचा मला सांगतो काय हालाल घामुळा म्हटलं मी मूळ म्हणजे मृत्यू लोकातील त्यांचा काही संबंध नाही जवळचा संबंध आहे जवळचा संबंध असा खोटा हे ब्राह्मण ते हवनादी यज्ञागादी काय करतात त्याचा विभाग देवताला मिळतोय याच्या मुळे त्यांच्या उड्या रे म्हणून म्हणतो मृत्यू लोकांची ही मानवता आणि त्यांना सहकार्य करणारे मंडळी ग्रांस करते हे दोघे जण एकाच वेळी संपुष्ट देण्यामुळे म्हणतोय षडाक्ष विलंब नव्हतं रावणाच्या ब्राह्मणाचा शेवट करण्यासाठी गेलोय पण त्या ब्राह्मणाला सहाय्य करण्यासाठी राजकर्ते येते राजकर्त्याच्या हाताची पायघडी करण्यासाठी नगारा तापवल्याशिवाय वाजत नाही
शिवाय मगरी बोलत नाही आणि आधी तिला कथेंचा कशा त्याचा भडकावत नाही. आता ज्यांच्या दोघांच्या बाबतीत तुला काय होणार आहे? एक तर देवा तू जाणतोय, नपेक्षा ते मी जाणतोय, पण भगवंत हे असं मी का करतोय? कारण या ब्राह्मणाद्वारे